चला चला फलंदाज आपली जागा घ्या. ध्यान रख जो जाएगा किसने क्या पहना है तो तेरे लिए हाँ जिसका उसमें रन जाना चाहिए बस बाद में तकलीफ नहीं होना चाहिए. 4 ओवर किए 4 ओवर का वो करेगा एक ओवर भी सही से करेगा ना तो सब सही हो जाएगा. ध्यान रख लेगा बैट्समैन किधर जाना है. खेळाला होते सुरुवात. 53 धावांचं तब्बल टार्गेट आहे आणि पंचांचा इशारा येतोय. मनोहर गोलंदाजी मार्क वरती मुकेश आणि किशोर ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. खास करून कालिका माता कालवार या संघाच्या माध्यमातून. क्या बात आहे. यास पोगाव संघाचं पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पाहू शकता आपण एक धाव घेतली जाते संघाचा आणि स्वतःचा अकाउंट इथं मात्र ओपन केले जाते. एका धावेने 53 धावांचं लक्ष्य आहे. प्रति षटकामागे आपण जर पाहिलं तर 13 धावांची गरज आहे. पाण्यासारखं राहील की इथं मात्र 13-14 धावा अशा प्रकारे पूर्ण केल्या जातील. या ग्राउंडवरती 10-12ची जी सरासरी आहे ही सरासरी मात्र चांगली सरासरी आहे. यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू. क्या बात आहे. किती चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाहू शकता आपण निर्धावची होते सांगता. निश्चितच सुरुवात तर चांगली झालेली आहे मनोहर यांच्या माध्यमातून. एक धाव आतापर्यंत खर्च केलेली आहे. पाहूया पुन्हा एकदा टर्न होतय. पुढे सरसावून मारलेला आहे चेंडू हवेमध्ये आणि इथं मात्र आपण पाहू शकता अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय आणि फलंदाज इथं मात्र फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. WK डालना वाइट के लिए WD डालना WK त्यांनी गाजवला. कुठल्याही संघाला इथं धावा बनत नव्हत्या परंतु हा असा एकमेव संघ होता की धावा बनवत होता. यावेळेस उडवलाय वन शॉट आणि खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु चेंडू मात्र आपण पाहतोय सीमा पार षटकार. सहा धावा धापलकावरती लागल्या गेल्या तर धावसंख्या 7 या अंकावरती गेली आहे. एक चांगला ट्राय चांगला प्रयत्न जणू काय इंटरनॅशनल क्रिकेट आपण पाहतोय. काय पंच षटकार ना. यस यस 13-14 सरासरी आहे. 7 धावा धापलकावरती जमा केले आतापर्यंत आपण पाहतोय. मनोहर यांच्या गोलंदाजीवरती वेल ट्राय त्या क्षेत्ररक्षणाचं खरोखरच कौतुक करावं तेवढं थोडंच कारण खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. चला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करा. यावेळेस उडवलाय सेफ लँडिंग आहे. दुसऱ्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता. निश्चितच एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने 8 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. निश्चितच मनोहर कमबॅक करतोय.
आपण पाहिला तर मागच्या चेंडूवरती जो षटकार लागला परंतु क्षेत्ररक्षक थोडासा वाईटच होता. जर त्या जागेस पाहायला मिळाला असता तर तोही चेंडू एक खूप चांगल्या पद्धतीचा आपण पाहायला मिळत होता. पाहूया पुन्हा एकदा इथं मात्र किशोर होतोय, मुकेश होतोय स्ट्राईक वरती. पुढे सरसावून इथं मात्र अतिशय सेफ फटका, चेंडू सीमा पार, येतोय चौकार. या चौकारच्या मदतीने धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे जी धावगती आहे त्या धावगतीला हात घातलेला आहे. सुरुवातीच्या कालामध्ये खूप चांगलं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मनोरा यांची. त्यानंतर आपण एक षटकार आणि चौकार पाहिला, त्या अनुषंगाने आपण धावसंख्या धावफलकावरती 12 या अंकावरती पाहतोय. कुठे टाकू, चावीला टाकू, पगार टाकू. याचा हनुमान यांची जी लोकप्रियता आहे हनी यांच्यासाठी जेव्हा ते मैदानाच्या आतमध्ये येतील त्यावेळेस नैतिक टेक्सटाईल यांच्या माध्यमातून 2000 रुपये पारितोषिक आहे. यावेळेस वन साइडला खेळून काढलेला आहे. आपण पाहू शकता एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावसंख्या पाहिली तर 2 अंकावरती लागली गेली आहे. घर यावेळेस चांगला फटका आहे. ऑन साइडला एक धाव कंप्लीट केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाण्यासारखं राहील, परंतु इथं मात्र आपण पाहतोय की दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बालाराम होतोय बाद. प्रेक्षक चेंडू सीमा पार होईल षटकार. यस, खूप चांगल्या पद्धतीचा फटका सजवला होता. तोलून मापून मारलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अखेरकार चेंडू सीमा पार आणि 6 धावा मिळत आहेत. ज्या कुठेतरी धावा कमी दिसत होत्या धावफलकावरती, इथनं मात्र त्या धावांना गती प्राप्त होते. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 सचिन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस ऑन साइडला चेंडू गॅप मध्ये आहे, दुरून क्षेत्ररक्षक घेतोय आणि इथं मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू फरार, सीमारेषे बाहेर. अजून एक दर्जेदार मिळतोय लकीली चौकार. अशोक मात्र ऑन फायर. निश्चित या जोडीवरती सर्व काही दारोमदार आहे. जानमन पोगाव संघाची हानी अजून आहे मैदानाच्या बाहेर, परंतु मैदानाच्या आतमध्ये जाण्याची आवश्यकता पडेल असं मला वाटत नाही आहे, कारण या दोघांकडे ती चांगली क्षमता आहे. क्रिकेट आहे आणि चेतने भरलेला खेळ आहे, काय घडेल सांगता येत नाही आहे, परंतु एक दर्शवता वर्तवली जाते. पाहूया सचिन पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत 11 धावा खर्च केलेल्या आहेत. एक षटकार आणि एक चौकार. यावेळेस स्लोअरचा मारा, अतिशय ताकदवार फटका, परंतु मिस टाइम. इथं मात्र टायमिंग योग्य तो साधता आलं नाही, ताकद जोगता आली, परंतु
फलंदाज अशोक म्हात्रे इथं मात्र बादून तंबूच्या आसराला जाताना पाहायला मिळत आहेत. एक मोठा मासा घालायला लागताना दिसतोय अशोक म्हात्रे यांच्या माध्यमातून. सचिन यांनी मात्र कमबॅक केलेला आहे. एक षटकार एक चौकार, त्यानंतर मात्र आपण पाहतोय त्यांचं विकेटचं पतन केलं जात आहे. काय थांबण्याला पोचू दे ना, याचा पोचाच्यात बाहेर यायचा तो. पैसे जमा कर नाही तर धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 28 धावा. नवीन फलंदाज हनुमान उर्फ हनी आणि या नावाने खूप पॉप्युलर आहे या पोगाव विभागामध्ये. त्या पंचक्रोशीमध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व, हसमुख दिलदार आणि निश्चितच वर्षाचे 12 महिने ज्यांचा बड्डे असतो तो हनी इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये. आज संघाला गरज आहे, पाहूया कशा प्रकारे खेळ करतोय. आवरावं लागेल संघाला इथनं मात्र, कारण आपण पाहिलं तर अशोक म्हात्रे यांनी चांगली खेळी करत असताना एक षटकार एक चौकार लगावले होते, त्यानंतर मात्र जेलच्या स्वरूपात बाद. पाहूया पुढील चेंडू. पहिल्या चेंडूवरती ऑन साईडला वाईडिस लोकांच्या रिझल्टमध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकते 29 षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. धावा बरोबर आहेत एकंदरीत पाहायला गेले दोन्ही संघाच्या बाजूने, कारण 10+ धावसंख्या ही एक चांगली मानली जाते डिफेन्स करण्यासाठी सुद्धा आणि चेस करण्यासाठी सुद्धा. म्हणजे दोन्ही संघाच्या बाबतीत सामना हा डोलमान स्थितीमध्ये आहे. फुल टॉस डिलिव्हरी होती, चेंडूला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी, फॉर्मलिंग थोडीशी पाहायला मिळाली, गडबड हडबड पाहायला मिळतंय, परंतु एकच धाव. लगेचच आपली चुकी सुधारत असताना चेंडूला हातामध्ये घेतलं, फेकून दिलं आणि अवसर फक्त एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या 30 अंकावरती जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक 3 समाप्त होतंय, कंप्लीट केले जाते. 3rd ओव्हर अँड फायनली 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून दमन दौरा 2023-24 हे पर्व कच्चीगम पटेल ग्राउंड यावरती या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. आलेल्या सर्व क्रिकेट रसिक असतील, सर्व मान्यवर असतील, या सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे. एक ऐतिहासिक क्रिकेट ग्राउंड पटेल ग्राउंड आणि याच्यावरती खेळण्याचा जो मानस आहे तो आपण जर या फोटोच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नाव प्रतिम ग्राउंड इथं मात्र मेंटेन करत असताना पाहायला मिळत आहे. कच्चीगाम ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून हे ग्राउंड आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर पाहिली 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा, इथनं तर 12 ते 15 धावा आल्या तर निश्चित एक चांगला फाईट स्कोर आपल्याला पाहायला मिळेल, कारण पोगाव संघाकडे सुद्धा एक चांगली गोलंदाजी आहे. अरविंद यावेळेस उडवलाय, यस, अप्रतिम फटका, तोलून मापून मारलेला सीमारेषेबाहेर षटकार. बिग हिट सिक्सर पाहायला मिळाला. ज्या गोष्टीची अपेक्षा होती, आकांक्षा होती, ती मात्र पूर्ण करत असताना पाहायला मिळते. सहा धावा पहिल्या चेंडूवरती. इथं मात्र अरविंद यास विचार करण्यास भाग पाडलेला आहे. धावसंख्येला बढती मिळते, आकार मिळते. 36 या धावसंख्येवरती. यानंतर खारबाव आणि कोपर दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. खारबाव आणि कोपर यानंतर एक बिग फाईट, बिग लढत मित्र पाहायला मिळेल. चालू असलेला सामना पोगाव आणि कामतगर या संघादरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत धावफलकावरती 36 लागली गेली आहे. अरविंद पहिल्या चेंडूवरती बिग हिट
लागला जातोय. अजून एक तडाखा इथं मात्र पाहू शकता. कमजोर फटका, फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. क्या बात आहे, किती सुंदर कॅच पकडली पाहू शकता आपण. विलास पाटील, वय वर्ष 56-57 वर्ष, परंतु आजही खेळ 25 वर्षाचा पाहायला मिळतोय. हे खरं आहे क्रिकेट अजूनही आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवलेलं. त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी आदर्श म्हणून क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी असं वाटत होतं की धावफलक पुढे सरकेल, परंतु लगेचच धक्क्याने माणूस सुधारतं याची पुन्हा एकदा प्रचिती देत असताना मात्र झेलच्या स्वरूपात सोमनाथ बाद होतोय. यस, विलास पाटीलने जर अजून एक कॅच पकडली तर आपण पाहू शकता भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान सचिव सन्माननीय प्रदीपजी जोशी साहेब यांच्या माध्यमातून 2 ठंडे दिले जातील. क्या बात आहे. ठंड्याचा प्रकार कुठला असेल तो कॅच घेतल्यानंतर समजेल. प्रकार कुठला आहे तो नंतर समजेल ना. थंडा कंबाने थंडा बोलले. अरविंद पुन्हा एकदा तयार होतं. लगेच कमबॅक करताना पाहायला मिळालं. एक षटकार लागला होता, त्यानंतर आपण पाहिलं तर झेलच्या स्वरूपात बाद राजू. यावेळेस राजू यांनी चांगला फटका खेळलेला आहे. पाहूया, मिस टाइम आहे परंतु सेफ लँडिंग होईल. एकच धाव, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 37. हनी यास बाजूला सावरावं आवरावं लागेल. इथनं 1-2 मोठा फटका जर आले तर एक चांगला स्कोअर पाहायला मिळेल, परंतु एक हनी यांची जर विकेट प्राप्त झाली तर निश्चितच धावसंख्येवरती कुठेतरी रोख लागली जाईल. यस, पुन्हा एकदा तयार होते अरविंद. गोलंदाजी मार्कवरती रिव्हर्सचा फटका, ज्या फटक्यासाठी जाणला जातं, ज्या फटक्यांची ओळख नेहमीच दर्शवली जाते, तो फटका आणि यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. पवित्रा बदलला होता, पलटी शॉट आणि चौकारच्या मदतीने स्कोअर कार्डला बढती मिळते. 41. 41 धावफलकावरती अरविंद. आतापर्यंत आपण पाहिलं तर एक गडी बाद केलेला आहे, परंतु धावाही खर्च केलेला आहे. ते एक षटकार एक चौकार त्यांच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळालेला आहे. आता मात्र कुठेतरी फ्रेममध्ये दिसतोय टोटल स्कोअर कार्डवरती 41. कुठली 5500 जी गाडी जी आहे ना ती त्या गेटमध्ये आहे. 5500 ती कुणाची असेल? 5505. यस, पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस अप्रतिम हुशारी आणि चेंडूला मात्र फायनलच्या रिझन मध्ये अडवण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळतो. पाहूया, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. राजू यांची धडपड पाहू शकता आपण. तिसऱ्या धावेची 2 धावा. किती झाल्या? 43. खारबाव आणि कोपर. कालिका माता खारबाव वर्सेस श्री वेताल कोपर, दोन्ही संघाचे संघनायक या टॉस साठी लगेच ताबडतोब. गायकर मग जेवणाचा कसं काय दुपारचा? इथंच बनवत आहे का घरी? पूरी जिंदगी इसके लिए जलाए हो और क्या किया है, अलग क्रिकेट के लिए मुझे चला पोगाव लगेच चला मैदानाच्या आतमध्ये.
ये सब 45 के ऊपर के सब उधर 40 प्लस वो 40 बहुत मस्त बोला। उधर 40 प्लस लिखा है ना वो वो तो सब समझ गया वो, लेकिन वो 57 है वो मैं बता रहा हूँ। अभी ये वो गए मेरे को क्या बोला कि मैं मोबाइल में कर लेता, मैंने कहा ये लोग का के पेपर में कर देते, मोबाइल में मोबाइल में ऑफलाइन हो जाता है। ऑफलाइन भी होता है मोबाइल में। अरे वो होएगा लेकिन हम लोग को रिकॉर्ड कहाँ से मिलेगा नहीं ये तो रिकॉर्ड पूरा रहेगा ना। हम लोग तो यहाँ से करेंगे ना अभी घर पे जाएंगे सब टीम का बायोडाटा एक साथ करेंगे 4 राउंड का बायोडाटा है ना वो देखो वो लेके जाओ आज कम है मैच अपने को तर चला लगेच या नाणेफेकीसाठी या साहेब आपल्याही पुन्हा एकदा सरस स्वागत आहे. सन्मान्य जगदीशजी पाटील साहेब क्रिकेटवरती असणारा प्रेम आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 44 इज अ टार्गेट. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून यायचं आहे आणि खारबाव संघाचा संघनायक आणि कोपर संघाचा संघनायक आपण या नाणेफेकीसाठी. खारबाव संघाचा संघनायक प्लीज आपण यायचा आहे. काय सर चिटणीस काय चिटणीस ठाणे जिल्हा कोपर तर खारबावर राहिला कुठं चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घेऊन खेळायला सुरुवात करायची आहे. पंच घरत सर आपल्यास विनंती आहे की आपण लक्ष घालायचं आहे. जिथे वेळ जाईल तिथे त्यांना वारंवार वॉर्न करून खेळायला सुरुवात करायची आहे. निश्चितच आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये खास करून 43 धावा जमून 44 धावांचं लक्ष जॉली स्पोर्ट कामतगर संघासमोर ठेवलेलं आहे. तर चला या लगेच नाणेफेक आपण करून घेऊ. आपण उपस्थित एक महान व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत की ज्याने सलग 15 वर्ष आपल्या गावावरती भिवंडी तालुक्यात नव्हे तर या ठाणे जिल्ह्यामध्ये म्हटलं तर वाघ ठरणारे एक चांगली कामगिरी केली आणि सलग 15 वर्ष सरपंच पद भूषवणारे आमचे सन्माननीय खास करून आपण पाहतोय की ठाणे जिल्हा बीजेपी सरचिटणीस सन्माननीय मान्यश्री जगदीशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला आपण पाहिलं तर श्री वेताल कोपर, दुसऱ्या बाजूला कालिका माता खारबाव या संघादरम्यान पाहायला मिळते मॅच. आणि क्रिकेटवरचं प्रेम त्यांना इथपर्यंत घेऊन आलेलं आहे. खास करून भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची ही स्पर्धा मित्र पाहतोय. दमन दौरा 2023-24चा एक धमाका महासंग्राम नाणेफेक केले जाते. यस खारबाव संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. धन्यवाद. या दरम्यान खूप जोरदार अपील हनी यांची पाहायला मिळाली परंतु अंपायर वरती कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आहे आणि या स्थितीत मात्र आपण पाहिलं तर एक धाव घेतली जाते. पैसे दे ना बाबा ते मला मारते माझे एक्झाम पैसे नाही ना बाबा तू जमा कर ना मी लगेच बोलतो ना मला काय माहिती दिले यावेळेस पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतो गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस सेपल क्रॉस झाले होते
बॅटच्या पटामध्ये घेता आलं नाहीये. दरम्यान आपण पाहतोय की निर्धावची होते सांगता. एक रन ली नहीं इधर लिखना बाई वैसे लिखना. नो बॉल कैसे लिखते हैं वैसा बाई करके लिख लेगा. हेलो रन लिखी तर हेलो. अरे पैसे नाही दिले त्याला बोललो मी तर तू तुला बोलवणार आहे. त्याला लागला दोघं जण बसून काय असेल तर डिसाईड करू बरं. बघू आता मी 4 दिवस इकडे आहे ना. यावेळेस आपण पाहतोय की समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. उजेश सोडून जातो. वाईटचा इशारा केला जातोय. तू कुठे आहे काम चालू आहे ना. सुट्टी कधी 10 कॅप काढायचं होतं ना. पिल्लेच्या खालच्या बेचच्या 10 कॅप आहेत ना ते काढायच्या होत्या. बघ जर कधी सुट्टी बिट्टी भेटली तर ते दिवशी माल वगैरे आणले. एक कॅन आणून ठेवली नाही. ठीक आहे. 3 धावा फलकावरती. यावेळेस गॅप शोधलेला आहे. चेंडू थांबणार नाही. जाईल सीमा पार. दर्जेदार चौकार. 22 के लिए है ना ऐसा. बॉलर में काउंट नहीं अपने को इधर का कुछ होल्ड हुआ तो यहाँ से मालूम पड़ेगा ना. काउंट नहीं होता है. समझ में आया मेरे को बात. इसलिए उसको अपन नो बॉल कैसा करते हैं. हाँ मतलब ये बाई का रन है. कितना रन है 2 रन है तो अपन ये लोग का क्रिकेट है ना बहुत टेंशन भरा रहता है. बहुत मतलब अगर रेगुलर रहता है उसमें कुछ प्रॉब्लम नहीं रहता. ये लोग बहुत यावेळेस वन साइडला आहे. पाहूया इथेही दुरून सोमनाथ येतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्या बात आहे. खूप दुरून येऊन चेंडूला अडवण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळाला. पूर्णपणे सर्वस्व पणाला लावून इथं मात्र चेंडूला कलेक्ट केलं गेलं. 2 धावा जमा केले जात आहेत. धावसंख्या आपण पाहतोय धापलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 धावा. राजू यांच्या गोलंदाजीचं सत्र सुरू आहे. 44 धावांचं लक्ष. प्रति षटकामागे 11ची सरासरी. फुल टॉस डिलिव्हरी. इथं मात्र चेंडूला टर्न केला. स्क्वेअर ग्रिझन मध्ये चेंडू फर्रार. सी मार्शेबार. दर्जेदार ब्रँडेड चौकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकता 13 धावा धापलकावरती. अब उनके सन हो गया. मेरे भाई जैसे हैं, इंग्लिश में बोलो. चांगला बॅकअप केला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात. धावसंख्या पण स्थिर पाहू शकता आपण 16 अंकावरती.
त्याच्यानंतर मग आता पुढच्या लागत येईल ना आता भाव काले मग ठाकूरपाडा सवल यांना जिंकल ती ठाकूरपाड्याला लागेल ठाकूरपाडा आता चालू यांना जिंकल ती यांना विजेता ठाकूरपाड्याची ठाकूरपाड्याला बोलून ठेवावं लागेल लगेच खेळण्यापेक्षा ठाकूरपाडला आवाज देऊन ठेवा यातला जिंकल ती म्हणजे प्रत्येक टीमला आराम भेटेल यस निलेश पुन्हा एकदा तयार होत आहे यावेळेस स्लोअरचा मारा चेंडू आयमध्ये आहे या सहिता मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण मित्र म्हणेल अतिशय चुकीचं क्षेत्ररक्षण चेंडू मात्र फर्रार एका टप्प्याने सीमा पार चौकार एकवीस धावा धाव फलकावरती 44 धावांचं आव्हान आहे मित्र म्हणेन जशाच तसं उत्तर देत असताना जॉलीस्पॉट कामतगर संघ विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहेत खास करून धावा बनतायत इथं मात्र प्रयत्न चालू आहेत पाहूया पुढील चेंडू यावेळेस चांगला थ्रो पाहायला मिळतोय यस परंतु 2 धावा रोखू शकत नाही गुड थ्रो निश्चितच क्षेत्ररक्षण जेवढं तुमचं सुंदर असेल चांगलं असेल बलकट असेल तेवढं तुमच्या संघासाठी ती मजबूती असते म्हणजे धावा तुम्ही किती बनवता याला तर महत्त्व आहे परंतु त्या किती वाचवता याला अधिक महत्त्व आहे आणि ज्या संघाचं क्षेत्ररक्षण खूप दर्जेदार आहे त्या संघाच्या धावा जरी कमी झाल्या तरी त्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून त्या धावा भरपूर होऊन बसतायत खास करून चेसिंग करत असताना पाहूया गोलंदाज निलेश पाटील यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेले आहेत महेश वारे आहे त्या ठिकाणी पाहूया चांगले क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावीचा आगाज प्रयत्न परंतु पाहू शकता आपण एकच धाव एकापेक्षा अधिक काय नाही आहे 44 धावा ऑन बोर्ड एंड ऑफ द सेकंड ओव्हर 24 धावा धाव फलकावरती टोटल के लिए मंगता है किधर गड़बड़ हो जाता है बॉलर का विकेट मिस नहीं होना चाहिए और बैट्समैन का रन मिस नहीं होना चाहिए बीच में इधर कुछ भी हो चलेगा कम से कम 120 मैचेस का पूरा है जो रन बनाता है ना वो ध्यान में रखता है ये मैच में 10 बनाता है वो मैच में 15 बनाता है अगर कुछ कम ज़्यादा होता है तो महेश धावसंख्या जर पहिली धाव फलकावरती 24 आहे 44 धावांचं लक्ष्य 2 षटकांमध्ये आता मात्र विजयाचं समीकरण 20 धावांचं आहे हा जो ओव्हर आहे हा खूप महत्त्वपूर्ण आहे कारण या ओव्हर नंतर समजेल की शेवटच्या ओव्हरला किती धावांचं टार्गेट शिल्लक राहील म्हणून दोन्ही संघाच्या बाजूने हा खूप किफायती ओव्हर राहणार आहे आणि इथं मात्र जास्त जर धावा जमल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी त्याचा फायदा होईल फलंदाजांना पाहूया महेश टर्न होता गोलंदाजी मार्क वरती विनोद ऑन स्ट्राईक यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी यस एकच धाव एकापेक्षा अधिक काय नाही आहे 19 धावांच्या अजूनही विजयाची गरज आहे 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि सचिन येतोय यावेळेस फलंदाजीसाठी सचिनला मात्र इथेही एखाद दोन मोठा फटका खेळून सामन्याला खुलं करावं लागेल या उलट सचिनची विकेट मिळून कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये यावेळेस आपण पाहतोय की खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला होता बॅटची आपण
एज घेताना पाहायला मिळेल. इथं मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. हो गया क्या? 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 44 धावांचं आव्हान आहे, म्हणजेच अजूनही 18 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 धावांची गरज. अजूनही सामना संपलेला नाही आहे. दोन्ही संघाच्या बाजूने संघर्ष आणि जिद्द, चिकाटी, मेहनत विजयाचं तारणहार बनण्यासाठी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सोडवलाय. यस, वाड कॅच अशोक म्हात्रे यांच्या माध्यमातून अफलातून झेल कलेक्ट केला जातोय. जणू काय खेचून घेतलेला आहे त्या चेंडूला आपल्या हातामध्ये अशोक म्हात्रे याने. ब्लास्ट बैट्समैन में ब्लास्ट ना यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र मिसफील्ड होतच नव्हतं. चेंडू सीमा पार, चौकार. या चौकाराच्या मदतीने इथं मात्र धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 30 धावा ऑन बोर्ड. अजून 14 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण पाहता 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 14 धावांची गरज. अजूनही सामना दोघांच्या मध्ये अजून झुजतोय. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. अतिशय हुशारीचं क्रिकेट पाहायला मिळतं. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण इथेही पाहायला मिळतंय. अशा रीतीने आपण पाहू शकता एका धाब्याने स्कोर कार्ड 31 अंकावरती जाऊन पोहोचतोय. 7 चेंडू आणि विजयाचं समीकरण 13 धावांचं. निश्चितच काय घडेल काय बिघडेल येणारा काल सांगून जाईल, परंतु अतिशय चुरस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. इथे मात्र पाहू शकता एक धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये आणि एकच धाव. धावसंख्या आपण पाहू शकता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा. शेवटचं अंतिम षटक विजयाचं समीकरण पाहायला गेले तर आपल्याला पाहायला मिळतंय 12 धावांची गरज.
यावेळेस पहिल्या चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू गॅप मध्ये, नो डाऊट, सीमा पार, चौकार. येस, पुन्हा एकदा गोलंदाज ठरवतो. गोलंदाजी मार्क वरती एक चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळी सफल झाले होते. सफल क्रॉस ऑन केल्याचा प्रयत्न होता. इथं मात्र निर्धावजी होते. सांगता धावसंख्या आपण जर पाहिली तर स्थिर आहे ती म्हणजे 36 धावांवरती. अजूनही सामना संपलेला नाही आहे. जिद्द, चिकाटी, संघर्ष दोघा संघांनी दाखवत असताना पाहायला मिळते. एक एक चेंडू प्रत्येक संघासाठी खूप महत्वदायक आहे. इथं मात्र निर्धावची झाली सांगता. अजूनही विजयाचं समीकरण 8 धावांचं बाकी आहे. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज मॅच मध्ये अजून बनून आहेत दोन्ही संघ. पाहूया पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. यस, नो डाऊट, सीमा पार, बिग हिट, षटकार. किती पाहिजे? 2च पाहिजे ना. यस, आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्थिती वेल अँड गुड आपल्याला पाहायला मिळते. जॉली स्पोर्ट कामतगर या संघाची आणि युट्यूबच्या माध्यमातून काही मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. खास करून आपण पाहिलं तर जॉली स्पोर्ट कामतगर या संघासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. भिवंडी महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सन्मान्य मनोजी काटेकर साहेब या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी इथं मात्र त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. साहेब, आपल्याही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा 2023 या पर्वामध्ये पुन्हा एकदा आपल्या मनस्वी हार्दिक स्वागत. आता मात्र षटकाराच्या मदतीने धावसंख्या 42 अंकावरती पोहोचलेली आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सामना खुला झालेला आहे. पुढील चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. पाहूया, एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु आपण पाहतोय की एकच धाव. अजूनही एका धावीची गरज आहे. स्कोअर लेवल झालेला आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग ही मात्र कंपल्सरी या फॉर्मॅटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं समीकरण 1 धावेचं. चला, वेल कमी खर्च करा. खरबाव आपण लगेच तयार राहायचं आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा आपण आल्याची नोंद करायची आहे. हलक्या हाताने खेळून गेलेला आहे. विजय पटका, चेंडू सीमा पार, होतोय चौकार. याच बरोबर अप्रतिम दणदणीत विजय संपादन करतोय जॉली कप कामतगर संघा. खूप खूप अभिनंदन अँड हार्ड लक, टफ लक. खास करून पाहिलं तर जानमन पोगाव या संघाने छुपार उत्तम कामगिरी करत असताना नॉकआउट सिरीजमध्ये नॉकआउटच्या या खेळामध्ये प्रवेश मिळवला परंतु पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाले. नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.